बिनजोड असेल, बिनजोडच्या मथुरच्या काळात पळालो तेव्हा महाराष्ट्रामध्ये चर्चा झाली. त्यानंतर घाटावरती गेलो, बकासूरमध्ये पळालो त्यामध्ये चर्चा झाली. म्हणजे 15-20 वर्ष मी क्षेत्रात खेळतो, कधीच कोणाची आजपर्यंत आपला वाद होत नाही. आणि राहुल पैसेचा आपला वादाचं काय आमचं काय बोलणं होत नाही, कारण का राहुल दादा थोडेसे रागात असल्यामुळे काय राहुल दादांनी आम्हाला म्हणजे गद्दार साबित केले. परंतु मित्रांनो, आता वेग ज्याला म्हणतात ना, तो काय आहे सर्जाने मुंबईमध्ये दाखवून दिला. कारण टिटकालीला मैदान होतं, त्या मैदानात मी सर्जाचा वेग बघितला होता. तेव्हाच मी त्याचा फॅन झालो सर्जाचा. आणि सर्जाचा फॅन कोण नाही, अख्खी महाराष्ट्र त्याचा फॅन आहे. आणि आपल्या समोर आहे जगदीश कोहली दादा आणि अरुण पाटील दादा. दादा काय बोलाल आजच्या शर्यतीबद्दल? शरद हा मैत्रीपूर्व झाली. चारी नंदी अतिशय सुंदर पळाले. तिकडे SK नाईक पाटील यांचा चंदर पळाला, SK नाईक यांचा चंदर पळाला. आणि ते लोक कुठला खंड्या ना, भिवंडीचा खंड्या, पिंपलासचा आणि आपले संदीप यांचा बिच्चू आणि सर्जा पळाला. अतिशय सुंदर चारी नंदी पळाला. ही बिच्चू आणि सर्जा आपल्याला मागेच बोनोली मैदानात आपण नाव सोडला होता, म्हटलं नाव दिला होता मला वाटतं 2 गोंड्यावरती. तिथे जमली नाही, आणि नाहीतर तिथेच शर्यत आपल्याला पाहायला भेटली असती. 100% तिथं आज नियोजन होता, परंतु तिथे संदीपचं नाव होतं, तिथे जोडणं झालं. आणि आज माझं स्वतःचं नाव होता आणि ते जोड झाल्यामुळे ही गाडी अतिशय सुंदर पळाली. दादा मुंबईचे भरपूर असे महारथी नंदी आहेत, जसा भुंगा झाला, सैराट झाला. सर्जा या पैऱ्यामध्ये कधी पळताना दिसेल का? कारण ते सुद्धा इथले टॉपचे बिनजोडचे. आता भुंगा आणि सैराट बोललं तर जेव्हा जेव्हा मैदान आहे तर गुलाल घेऊन जाते. बिनजोडच्या मध्ये तर भुंगा आणि सर्जा मागेही पळाला. येणाऱ्या काळात भुंगा आणि सर्जा ही टॉपची नंदी आहेत, ते कधीही पळतात दिसतील का? कारण का बैलगाडी क्षेत्र याच्यामध्ये म्हणजे काय ना, हे सर्व नंदी आपलेच आहेत, ते 100% येणाऱ्या दिवसात पळतीलच. नक्कीच. म्हणजे आता बघा ना, आपला मुंबईचा सर्जा, घोडचा सर्जा आणि घाटावरती बकासूर. म्हणजे बकासूरच्या सोबत बकासूर सारखा पळणारा, आणि बकासूरचा कोणाची साथ असेल चांगली तर सर्जा, तेव्हा एवढा चर्चेत होता. आजही चर्चेत आहे. ती जोडी परत पळताना पाहायची. काय बोलाल जेव्हा बकासूरची उपमा आपल्या सर्जा सोबत केली? म्हणजे येणाऱ्या पुढच्या माझ्यात लवकरच बकासूर आणि सर्जा 3 फेऱ्यात तुम्हाला पळताना दिसेल. हे 100% पळणारची गाडी. दादा सर्जाचा वेग तर होता, पण त्याचा वेग खरा नावरूपाला कधी आला? बिनजोड असेल, बिनजोडच्या मथुरच्या काळात पळालो तेव्हा महाराष्ट्रामध्ये चर्चा झाली. त्यानंतर घाटावरती गेलो, बकासूरमध्ये पळालो त्यामध्ये चर्चा झाली. म्हणजे तिथनं बैल जो म्हणजे नाव झालं, ते नाव आजपर्यंत म्हणजे सर्जाचं म्हणजे याच्यामध्ये. नक्कीच. आता घाटावरचं नियोजन कसं असणार आहे? घाटावरती 22 तारखेचं नियोजन झालं. 22 तारखेला. मग आपल्याकडे 26 तारखेला आहे. त्या मैदानात 22 का 23 ला मैदान आहे, तिथे नियोजन झालंय शिफ्टचं. 23 ला 23 ला नियोजन झालंय. आणि त्यानंतर बघू 26 ला पलाचं का नाही पलाचं. बैल जर फ्रेश असेल तर ठीक, नाही तर मग पुढच्या मैदान बिनजोडला सध्या दिसेल. दादा मला इथे प्रेक्षकांना कलकलीचं सांगायची विनंती आहे की बघा, सर्जा काय झाला, मथुर काय झाला, सर्व नंदी चांगलेच आहे, टॉपचेच आहे. काही छोट्या मोठ्या कारणामुळे थोडं होऊन जातं, पण कोणी वाईट कमेंट्स करू नका. कारण का बघा, मालकांना दुखावतं, मालक बघून घेईल. दादा काय जे असेल मालक बघून घेतील, पण तुम्ही जे मेसेज करताना ते मला तरी असं वाटतं की कुठेतरी ते थांबवा, चांगलं कमेंट्स करा. आज ना उद्या ते एकत्र येतील. कसं असतं माहितीये का, आता म्हणजे बोलायचं ते कमेंट जे करतात ना, या कमेंट्स मुळे जे वादावरती होतात. परंतु आज बैलगाडी क्षेत्रात का आपण नवीन नाही, भरपूर दिवस झाले बैलगाडी क्षेत्रात आहे. कारण का आज 15-20 वर्ष मी क्षेत्रात खेळतो, कधीच कोणाची आजपर्यंत आपला वाद होत नाही. आणि राहुल पैसेचा आपला वादाचा काही विषय येत नाही. परंतु फॅन जे कमेंट करतात, या कमेंट आपला ग्रुप असेल पूर्णपणे ती कशी वादावरचा विषय होतो. त्यामुळे थोडंसं कसं कमेंटनी थांबायला पाहिजे का? कारण का हे घरी बसतात आणि बाईट आपले मेसेज टाकतात, पण मेसेज टाकताना थोडेसे विचार करा, का मेसेज का टाकतो, कशाला टाकतो. दादा मी हा प्रश्न मुद्दामून घेतला, कारण का आमचं काम नुसतं मुलाखती घेणं नाही, त्याला सावरणं सुद्धा आहे. कसं बघा, काही चुका होतात, माणूस आहे, माणसाकडनं चुका होतात, पण ते आमच्यापर्यंत सोडा, मालकापर्यंत सोडा. तुम्ही त्याचा हे नका लावू. तुम्ही काय बोलाल, काय मेसेज द्याल माझ्या या चॅनल मार्फत? मेसेज एवढंच आहे का, जे तुम्ही म्हणजे कमेंट्स करताना फक्त स्वतःचा एक नंदी घ्या, तुम्ही नियोजन करा, पळवा, मग तुम्हाला काय अडचण येते. त्याशिवाय तुम्हाला घरी बसून क्षेत्र कळत नाही. क्षेत्र काय आहे, क्षेत्र जेव्हा मैदानात उतरतं ना तेव्हा क्षेत्र कळतो. त्याशिवाय क्षेत्र हा कोणाचं काम नाही. ते काय करतात, 10-15 मोबाईल घेणार आणि कमेंट्स करणार, बाकी काय करणार आहेत ते. जगदीश दादा तुम्ही काय बोला?
कमेंट नाही चुकीच्या टाकायला पाहिजेत, कारण सर्व नंदी समान आहेत प्रत्येकाला. बरोबर आहे. आणि आता कसं आजचं नियोजन तर खरं म्हणजे तुमच्या मार्फत नव्हतं, कारण का इलेक्शन आहे, पण तरी सुद्धा तुम्ही आज उपस्थिती दाखवली. कारण का कदाचित दादा म्हटलं घाटावरती जाईल याच्यानंतर आणि 26 जानेवारीला असेल किंवा नसेल, पण दादा आम्हाला 26 जानेवारीला सर्जा, आपला मुंबईचा सर्जा दिसला पाहिजे. तुमचं काय मत आहे? हो दिसेल ना, कारण पहिला आम्हाला बैलगाडा शर्यत क्षेत्र आहे, नंतर इलेक्शन आहे आमच्यासाठी. नक्कीच. आणि सर्जाने आज खूप काही दिलंय तुम्हाला. आज सर्जामुळे एवढं नाव होतंय, बिंजोड गाजून घाट गाजवत आहे आणि बक्षीस काय आज ना उद्या भेटत जातात, पण जे आपलं नाव, आपल्या गावाचं नाव होतं ते एका नंदीमुळे. सर्जा हा पुरुषाने घडवलेला देवाने हा बैल आहे आमच्या पक्षासाठी, कारण त्याने खूप कमवलंय. आमच्या सर्जा ग्रुपचं भरपूर नाव केलं त्याने. दादा आता तुम्ही बोलले होते, दादाची सुद्धा बाईट पडली होती वर्सेस, पण तुम्ही बोलले मी कधीच सर्जाला मथुर विरोधात नाही करणार, पण पैऱ्यामध्ये कधी दिसेल का? पहिल्याचं कसं आहे माहितीये का, आता डिपेंड करते. म्हणजे पहिल्याचा विषय असा आहे की बघा, राहुल दादा आमचं काय बोलणं होत नाही, कारण का राहुल दादा थोडेसे रागात असल्यामुळे काय राहुल दादांनी आम्हाला म्हणजे गद्दार साबित केले. परंतु आम्हाला माहिती आहे, वरच्या देवाला माहिती आहे, आम्ही गद्दार नाही आणि आम्ही कुठून आज नंदी माझ्या सोबत आहे. बैल आजारी होता तर होता, हे सिद्ध करण्याचा विषय नाही. परंतु मला मालकाला स्वतः माहिती आहे बैल आजारी होता तर होत आहे. परंतु कमेंट जे करतात त्यांना या गोष्टी नाही केल्यात, त्याच्यामुळे काय जे होणारी घटना आहे ते पुढच्या पुढे बघितलं. ठीक आहे, मी जास्त वेळ नाही घेत. फक्त मी एवढंच सांगतो की कोणाच्या नंदीवरती नंदीवरती कोणी कमेंट्स करत नाही, पण चुका होत राहतात आणि चुका झाल्यानंतर माणूस कशाला, आणि चुका सुधारायच्या असतात आणि त्या आम्ही सुधारतो आणि पुन्हा आम्ही एकत्र येऊ आणि पुन्हा मथुर आणि सर्जा सुद्धा जर दोन मालकाची इच्छा असेल तर नक्कीच एकत्र पडताना दिसतील. काय दादा म्हणता? काय बोलायचं म्हणजे कसं असतं माहिती, माझे जरी आपला नंदी असला तरी माझे मागे 30-35 पोरं असतात. आज त्यांना पण कुठे रागरोग असतं, परंतु काय आम्ही पण सहमती करू, पूर्ण सर्जा ग्रुप असेल सर्वांचे बोलणे करू आणि मग येणाऱ्या पुढच्यात काहीतरी घडेल असं बघू. लवकरच जवळ एकत्र या आणि हे रुसपारुसी जाऊ द्या आणि गोडवा निर्माण होऊ द्या. नाही, आमच्यामध्ये रुसारुसीचा विषयच नाही, कारण का आम्हाला माहिती आम्ही सत्य आणि सत्तेमध्ये खेळ खेळतो. आम्ही कधीच खोटं म्हणजे आजपर्यंत केलं नाही, कारण का या बैलगाडी क्षेत्रात तुम्ही बघा, घोटवाल्यांचा आजपर्यंत कधी आहे का वादात कोणाशी, आणि कधी होणार पण नाही काय, कारण का आपण वादावात ना फक्त बैलगाडी क्षेत्र आहे आणि आनंदासाठी खेळतो, बाकी काहीच विषय नाही. चला दादा, शुभेच्छा तुम्हाला आजच्या शर्यतीसाठी आणि येणाऱ्या घाटावरच्या मैदानासाठी सुद्धा, आणि लवकरच 26 जानेवारीला पण सर्जाची चांगली शर्यत आपल्या प्रेक्षणीय लढत पाहायला भेटेल. धन्यवाद.